नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 6 प्राण्यांचे वर्गीकरण हा बघणार आहोत। याच्या पूर्वी आपण या पुस्तकामधले विज्ञान भाग 2 मधले पहिले 5 धडे अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलच्या प्लेलिस्ट वरती जाऊन बघू शकता। चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूया। हा जो धडा आहे भरपूर मोठा आहे आणि जवळपास बोर्डला 4 ते 6 मार्कला येतोय। 4 मार्कला फिक्स येणार आहे विदाउट ऑप्शन, पर्यायांसोबत 6 मार्कला येणार आहे। बिगर पर्यायाचे 4 मार्क, पर्यायांसोबत 6 मार्कला येणार आहे। अत्यंत सोपा धडा आहे, अवघड धडा नाही, फक्त लेंदी आहे, म्हणजे सगळ्यात मोठा धडा आहे। ओके, जर आपण प्राण्यांचे वर्गीकरण बघितले, जर आपण प्राण्यांचे वर्गीकरण जर विचार केला तर जगामध्ये आणि आपलं जी पृथ्वी आहे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रकारचे प्राणी आपल्याला आढळून येतात। जर आपल्याला एक एक प्राण्याचं वर्गीकरण करायचं तर एक एक प्राण्याचं वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला जमणार नाही। जर आपण सुट्टा प्राणी घेतला, जर एक प्राणी घेतला, ओके, कोणताही एक प्राणी, समजा आपण घेतला वाघ, काय घेतला वाघ, वाघामध्ये पण प्रजाती आहेत, म्हणजे जाती आहेत। बेंगॉल टायगर वेगळा आहे, आफ्रिकेचा टायगर वेगळा आहे, आफ्रिकेचा लायन वेगळा आहे, भरपूर प्रकारच्या प्रजाती आहेत। जर आपण एक एक प्राणी घेत बसलो आणि त्यांचं वर्गीकरण करत बसलो तर आपल्याला एक एक 2-2 दिवस एका प्राण्यासाठी लागते, त्यासाठी आपल्याला भरपूर दिवस जाऊ शकतात। पण जर हा धडा आपण शिकलो प्राण्यांचे वर्गीकरण, तर या धड्यामध्ये आपल्याला भरपूर प्रकारच्या वर्गीकरणाच्या पद्धती दिलेल्या आहेत। ओके, भरपूर प्रकारच्या वर्गीकरणाच्या पद्धती दिलेल्या आहेत, ज्या की सोप्या पद्धतीने मांडलेल्या आहेत। अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले, अनेक वैज्ञानिक होऊन गेले ज्यांनी या वर्गीकरणाच्या पद्धती मांडल्या, पण काहींच्या पद्धतीवरती आक्षेप घेतले गेले, म्हणजे प्रश्न उपस्थित केले गेले। पण आता ज्या पद्धती आपण वापरत आहोत त्या आहेत R.H. विटेकर यांच्या, R.H. विटेकर, ओके, यांनी प्राणी वर्गीकरणाची भरपूर सोपी पद्धत मांडली। यांनी प्राण्यांचं वर्गीकरण 5 संघात केलंय, 5 सृष्टीमध्ये केलंय। या सृष्टीला पंचसृष्टी म्हटलं जात आहे। कोणची सृष्टी म्हटलं जात आहे? पंचसृष्टी। ओके, या धड्यामध्ये आपल्याला पंचसृष्टी तर शिकायची नाही, पण त्या पंचसृष्टीपैकी एक अख्खी सृष्टी म्हणजे एक अख्खं जग। जर आपल्याला सृष्टी शिकायची तर आपल्याला या धड्यामध्ये प्राण्यांची सृष्टी शिकायची। फक्त प्राणी काय करतात, कसे राहतात, कसे चालतात, बोलतात, वागतात, हे आपल्याला सगळं शिकायचं आहे। आता एकदा आपण फक्त नजर टाकणार आहोत की सजीवांचं वर्गीकरण कसं झालेलं आहे। ओके, सजीव 2 भागामध्ये विभागले गेलेले आहेत। सजीव जे चालू शकतात, बोलू शकतात, ज्यांची वाढ होऊ शकते, जे श्वास घेऊ शकतात, ओके, श्वास घेऊ शकतात म्हणजे झाड सुद्धा येतात, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी येतात, वनस्पती येतात, जीव येतात, ओके, छोटे काय म्हणतो आपण त्याला, जंतू येतात, जीवजंतू येतात, भरपूर प्रकारचे येतात। सजीवामध्ये 2 प्रकार आहे, काय आहेत, आदी केंद्रकी आणि काय आहे, दृश्य केंद्रकी। आता पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे आदी केंद्रकी म्हणजे काय आणि दृश्य केंद्रकी म्हणजे काय। जर आपल्याला हे समजलंच नाही तर आपण हे वर्गीकरण कसं करायचं आपल्याला समजणारच नाही। आदी केंद्रकी म्हणजे काय, आतापर्यंत आपण प्रत्येक धड्यामध्ये पेशीविषयी शिकलेलो आहे, बरोबर आहे ना। पेशी, आपल्या मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारचे पेशी असतात। ओके, जर पेशींचे अवयव व्यवस्थित ठेवलेले नाहीत, पेशींचे अवयव जर व्यवस्थित ठेवलेले नाहीत तर त्यांना आदी केंद्रकी म्हटलं जात आहे। समजा ही पेशी आहे, पेशीमध्ये आपला असतोय केंद्रक, पण याचा केंद्रक वेगळीकडे, याचा मायटोकॉन्ड्रिया कुठेतरी वेगळीकडे चाललेला दिसतोय, याचं रायबोझोम पण आपल्याला वेगळीकडे दिसतंय। भरपूर सारे जे अवयव आहेत पेशीचे ते अस्तव्यस्त पडलेले आहेत, त्यांनाच काय म्हटलं जातं, आदी केंद्रकी। दृश्य केंद्रकी म्हणजे काय, ज्या पेशीचे अवयव व्यवस्थित ठेवलेले आहेत, ठेवलेले म्हणजे काय, ज्यांची त्यांची जागा आहे। समजा ही एक पेशी आहे, पेशीमध्ये केंद्रक पण आहे, त्याचा सायटोप्लाझम पण आहे, आपला मायटोकॉन्ड्रिया पण दिलेला आहे, छोटे रायबोझोम पण दिलेले आहे। ओके, भरपूर साऱ्या गोष्टी योग्य ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्यांना म्हटलं जात आहे दृश्य केंद्रकी। आदी केंद्रकी अशा पेशी ज्यांचे अवयव व्यवस्थित ठेवलेले नाहीत, अस्तव्यस्त पडलेले आहेत। दृश्य केंद्रकी म्हणजे काय, ज्यांचे अवयव व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि ते योग्य ठिकाणी ठेवलेले आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला एका जागेवरती बघायला भेटतात।
आता प्रश्न असा उपस्थित होतोय, जर आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण बघायचंय तर प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये प्राण्यांना पेशी भित्तिका असते का? ओके, याच्यामध्ये बघायला भेटणार प्राण्यांना पेशी भित्तिका नसते, वनस्पतीला पेशी भित्तिका असते, एवढं लक्षात ठेवा. आदिकेंद्रकी समजलंय, दृश्य केंद्रकी पण. आदिकेंद्रकीमध्ये एक सृष्टी येते, पंचसृष्टीचा विचार करतोय म्हणजे 5 सृष्टी आपण. ओके, पण आदिकेंद्रकीमध्ये एकच सृष्टी येते जिचं नाव काय आहे? मोनेरा. ज्या सृष्टीचं नाव काय आहे? मोनेरा आहे. आणि ही जी मोनेरा आहे का, ही एक पेशी आहे, म्हणजे एका पेशीपासून तयार झालेली आहे. ओके, किंग म्हणजे सृष्टी मोनेरा एक पेशी आहे. त्याच्यानंतर दृश्य केंद्रकी, ज्याच्यामध्ये अवयव व्यवस्थित ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहे, काही सजीव आहेत एक पेशीय, काही सजीव आहेत बहुपेशीय. एक पेशीय म्हणजे काय? असे सजीव ज्यांच्यामध्ये एकच पेशी आहे, एका पेशीपासून पूर्ण सजीव तयार होतो. आणि बहुपेशीय सजीव म्हणजे काय? असा सजीव ज्याच्यामध्ये बहुपेशी आहे, सगळे पेशी मिळून एक माणूस तयार होतोय. पेशींपासून ऊती तयार होतात, ऊतींपासून अवयव, अवयवपासून अवयव संस्था, आणि अवयव संस्थेपासून अख्खा सजीव तयार होतो, एवढं लक्षात ठेवायचंय. बहुपेशीयमध्ये आपण येतोय, एक पेशीय सजीवामध्ये अजून एक सृष्टी आहे जिचं नाव काय? प्रोटिस्टा. एक पेशीय सजीव सृष्टी प्रोटिस्टा, एक पेशीय सजीव सृष्टी मोनेरा. पण आदिकेंद्रकीमध्ये एक पेशीय मोनेरा आहे आणि दृश्य केंद्रकीमध्ये एक पेशीय सृष्टी प्रोटिस्टा आहे. 2 सृष्टी झाल्या. आता बहुपेशीय सजीवामध्ये 2 प्रकार आहेत. असे सजीव ज्यांना पेशी भित्तिका असतात ते वेगळे आहेत, आणि असे सजीव ज्यांना पेशी भित्तिका नसतात ते एक वेगळे आहे. पेशी भित्तिका असणाऱ्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक आहे स्वयंपोषी आणि दुसरे आहेत परपोषी. स्वयंपोषी म्हणजे असे प्राणी जे स्वतःवरती अवलंबून असतात, स्वतःचं जेवण स्वतः तयार करतात. म्हणजे सगळ्यात मोठा जो स्वतःचं जेवण स्वतः तयार करणारा जो काय म्हणतो आपण त्याला सजीव आहे, तो आहे वनस्पती. कोण आहे? वनस्पती. वनस्पती वर्गीय म्हणजे ही एक सृष्टी आहे. वनस्पती वर्गीय म्हणजे वनस्पती एक सृष्टी आहे, आणि कवक वर्गीय ही पण एक सृष्टी आहे. ओके, 2 सृष्टी. एक आहे स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, झाड जे असतात ते फोटोसिंथेसिस प्रोसेस करतात, सूर्याचं किरण घेतात, त्याच्यापासून जेवण तयार करतात आणि सगळ्या झाडावरती ते डिवाइड होतं. ओके, विभागलं जातं, वनस्पती वर्गीय. परपोषी म्हणजे असे प्राणी जे दुसऱ्यावरती डिपेंड आहे. डिपेंड म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून आहे. कोण आहेत ते? कवक वर्गीय. यांना फंगस म्हटलं जातंय. बुरशी माहितीये का? हे बुरशीमध्ये येतात. त्याचं एक्झाम्पल आहे आपलं मशरूम. पुढे काय? पेशी भित्तिका नसणारे. कोण आहेत ते? प्राणीवर्गीय. प्राणीवर्गीय म्हणजे सृष्टी आहे ही एक. प्राण्यांचे वर्गीकरण करायचं तर आपल्याला 5 सृष्टीचा विचार करायचा आहे. पहिले आहे मोनेरा, दुसरे आहे प्रोटिस्टा, तिसरे आहे वनस्पती वर्गीय, चौथे आहे कवक वर्गीय, आणि 5वी कोणते आहे? प्राणीवर्गीय. त्याच्यापैकी आपल्याला फक्त प्राणीवर्गीय सृष्टी बघायची, बाकी कोणत्याही सृष्टीचा अभ्यास याच्यामध्ये करायचा नाही. 10वीच्या सिलेबसमध्ये एवढंच आहे. परत एकदा सांगतोय, सजीव आदिकेंद्रकी असतात, दृश्य केंद्रकी असतात. आदिकेंद्रकी ज्यांचे अवयव व्यवस्थित ठेवलेले नाही, दृश्य केंद्रकी ज्यांचे अवयव व्यवस्थित ठेवलेले आहे. आदिकेंद्रकीमध्ये एक सृष्टी येते जिचं नाव मोनेरा आहे, ती एक पेशी आहे. दृश्य केंद्रकीमध्ये 2 प्रकार आहे, एक पेशीय सजीव, बहुपेशीय सजीव. एक पेशीय म्हणजे असे सजीव जे एका पेशीपासून तयार केले जातात. तिथं बघा शेवाळ दिलेला आहे, अमेबा, जीवद्रव्य म्हटलं जातंय त्याला. बहुपेशीय म्हणजे असे सजीव ज्यांच्या शरीरामध्ये अनेक पेशी असतात, त्याच्यापासून ऊती, ऊतीपासून अवयव, अवयवपासून अवयव संस्था, आणि अवयव संस्थेपासून अख्खा सजीव तयार होतोय. पुढे काय आहे? एक पेशीय सजीवामध्ये दुसरी सृष्टी येते, कोणती? प्रोटिस्टा. बहुपेशीय सजीवामध्ये काही पेशी भित्तिका असणारे, काही पेशी भित्तिका नसणारे. पेशी भित्तिका म्हणजे ही पेशी आहे आणि पेशीच्या बाजूने भिंत आहे, कवच दिलेला आहे. ओके, त्याला पेशी भित्तिका म्हटलं जातंय. काहींकडे पेशी भित्तिका असतात, काहींकडे पेशी भित्तिका नसतात. मग पेशी भित्तिका असणाऱ्यामध्ये 2 प्रकार आहेत. स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे स्वतःवरती अवलंबून असणारे स्वतःवरती. परपोषी म्हणजे स्वतःवरती अवलंबून नसणारे. आणि पेशी भित्तिका नसणारे म्हणजे आपण प्राणीवर्गीय मध्ये येतोय. आपली सृष्टी कोणती आहे? प्राणी. ओके, चला पुढे काय सांगितलेलं आहे? तुम्ही तुमच्या सभोवती विविध प्राणी पाहत असाल, बरोबर आहे. आपण आपल्या सभोवती अनेक प्रकारचे प्राणी पाहतो, आणि ते प्राणी काही छोटे असतात, काही खूप मोठे असतात, काही खूप छोटे असतात, काही खूप मोठे असतात. आणि काही प्राणी जमिनीवर राहत असतात, तर काही पाण्यात. आता पाण्यात पण प्राणी राहतात म्हणजे मासे ते. तर काही प्राणी सरपटतात, काही प्राणी पाण्यात पोहतात, किंवा काही हवेत उडतात. आता पक्षी सुद्धा प्राण्यात सांगितलेलं आहे. पुढे सांगितलंय काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात, काही प्राणी असे ज्यांच्या त्वचेवरती खवले असतात, काही प्राणी असे ज्यांच्या त्वचेवरती पिसे असतात, काही प्राणी असे पण आहेत ज्यांच्या त्वचेवरती पंख असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीतही प्रचंड वैविध्य दिसून येत आहे, वेगवेगळे पण आहे.
काही प्राणी छोटे मोठे असतात, काही पाण्यात पोहतात, काही हवेत उडतात, काही जमिनीवरती चालतात, काही खूप छोटे असतात, काही खूप मोठे असतात, काहींच्या अंगावरती खवले असतात, काहींच्या अंगावरती पिसे असतात, काहींच्या अंगावरती पंख असतात. अशा प्रकारचं वैविध्य म्हणजे विविध पण वेगवेगळं पण आपल्याला प्राण्यांमध्ये बघायला भेटतंय. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीतही वैविध्य दिसून येते. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार, आत्ताच अभ्यास केला, आत्ताच म्हणजे लगेच नाही पण भरपूर दिवसापूर्वी अभ्यास केलाय, त्याच्यामध्ये जवळपास 7 दशलक्ष म्हणजे 70 लाख प्राण्यांच्या प्रजाती बघायला भेटलेल्या आहे. किती लाख? 70 लाख म्हणजे 7 मिलियन पेक्षा जास्त स्पेसीज प्राण्यांच्या जाती आपल्याला बघायला भेटलेल्या आहे. यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे. प्रत्येक जर प्रजातीचा अभ्यास करायचा तर आपल्याला अशक्य आहे. परंतु जर प्राण्यांचे साम्य म्हणजे कोणते कोणते प्राणी सारखे आहे, जर 4 पायाचे प्राणी घेतले तर भरपूर प्रकारचे प्राणी येतात, बरोबर आहे ना. प्राण्यांचं साम्य आणि त्यांच्यामधील फरक याच्या आधारावर जर आपण गट किंवा उपगट फाडले तर आपल्याला हा जो असंख्य प्राण्यांचा गट आहे याला अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय पडेल, खूप सोपं जाईल. ओके, मग आपल्याला जर अभ्यास करायचा आहे तर त्यांचे गट फाडायचे, उपगट फाडायचे. ओके, आता काय सांगितलंय, जर प्राणी वर्गीकरणाची व्याख्या विचारली, काय विचारलंय? व्याख्या. तर पेपरला विचारली जाऊ शकते व्याख्या, महत्वाचं स्टार करून ठेवा. साम्य आणि फरकावर आधारित, साम्य आणि फरकावर आधारित गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. प्राण्यांचे वर्गीकरण करणे म्हणजे काय? साम्य, त्यांच्यात काय सारखेपणा आहे, त्यांच्यामध्ये काय फरक आहे, वेगवेगळं पण आहे. त्यांचे गट म्हणजे एक गट जर धरला तर 4 पायाचे प्राणी वेगळे, 2 पायाचे प्राणी वेगळे असे, आणि त्यांचे उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. ही व्याख्या विचारली जाऊ शकते. आता प्राणी वर्गीकरणाचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. जर आपण प्राणी वर्गीकरणाचा इतिहास बघितला तर याच्यामध्ये अनेक वैज्ञानिक आले, अनेक सायंटिस्ट आले, ज्यांनी प्राणी वर्गीकरणाची सोप्या पद्धती मांडल्या, पण त्यांच्यावरती काही आक्षेप घेतला गेलेला आहे. याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलंय, आता जे आपण पद्धत अवलंबन करतोय त्या पद्धत कोणी दिलेली? आर.एच. विटेकर यांनी पंचसृष्टी ही पद्धत दिलेली आहे. ओके, मग आता कोण कोण होतं बघूयात. वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळी म्हणजे वेळोवेळी प्राण्यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्येक पिढीमध्ये, प्रत्येक दशकामध्ये किंवा प्रत्येक शतकामध्ये वैज्ञानिक असतातच. आपल्या शतकामध्ये सुद्धा अनेक वैज्ञानिक आहे, त्यांनी प्राणी वर्गीकरणाच्या पद्धतीचा अभ्यास केला. पण त्याच्यानंतर काय सांगितलंय, ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. मग रिकामी जागा विचारली जाऊ शकते, कोणी प्राण्यांचं वर्गीकरण सर्वात पहिल्यांदा केलं? तर कोण होतं ते? ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल. त्याच्यानंतर सांगितलंय त्यांनी कोणत्या म्हणजे कोणत्या फरकावरती केलंय. त्यांनी बघितलं शरीराचं आकारमान कसं आहे, त्या प्राण्यांच्या सवयी बघितल्या, त्यांचा अधिवास, अधिवास म्हणजे त्यांचं राहणीमान. ओके, थोडं खाली गेलंय का? ओके, हा, त्यांचा अधिवास. ओके, त्यांचा अधिवास म्हणजे काय की त्यांचं राहणं, ते कुठं राहतात आहे ना, म्हणजे त्यांचं घर कसं असेल, याच्या मुद्द्यांच्या आधारावर त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण. कोण आलं? ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल आला. त्यांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं. कशा पद्धतीत प्राण्यांचं वर्गीकरण केलं? त्यांच्या शरीरामध्ये काय काय आकारमान आहे, सगळ्या शरीरांचा म्हणजे सगळ्या प्राण्यांचं आकारमान सारखं आहे का, किंवा त्यांच्या सवयी सारख्या आहे का वेगळे आहे, किंवा त्यांचा अधिवास म्हणजे ते कोणत्या कोणत्या ठिकाणी राहतात, या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी वर्गीकरण केलं. त्याच्यानंतर सांगितलं विज्ञानातील प्रगतीवर पुढे संदर्भ बदलत गेले. आता वेगवेगळे संदर्भ येत गेले. पहिल्यांदा अरिस्टॉटल आला, अरिस्टॉटलने वेगळी पद्धत मांडली. त्याच्यानंतर 4-5 जण आले, त्यांनी त्यांची वेगळी पद्धत मांडली. पण त्या वेगळ्या पद्धतीमध्ये जे आपल्याला सोपी पद्धत येते त्याच्यामध्ये सुद्धा भेटली नाही. हे तर सांगितलंय अनेक संदर्भ बदलत गेले, त्यानुसार वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा बदलले. आता अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत. कृत्रिम पद्धत म्हणजे माहितीये का, जर समजा एखादा माणूस आहे, अपंग आहे, त्याला चालता येत नाही, किंवा कोणी पण घ्या ज्याला चालता येत नाही, तर आपण त्याला कृत्रिम पाय बसवतो, बरोबर आहे ना. म्हणजे तात्पुरती पद्धत, आपण तात्पुरतं काम दाखवावं म्हणून त्याला पाय बसवतो, कारण त्याला चालता यावं. त्याचप्रमाणे याला देखील कृत्रिम पद्धत म्हटलेलं आहे. फक्त चालून जाईल, सध्याला कोणती पद्धत अस्तित्वात नाही ना, तर अरिस्टॉटलनी पद्धत दिली, चालून जाईल, म्हणून याला कृत्रिम पद्धत म्हटलेलं आहे. त्यांच्या व्यतिरिक्त थिओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धतीचा अवलंब केला होता. मग याच्यानंतर कोण कोण आलंय? थिओफ्रेस्टस, प्लिनी 2, जॉन रे, लिनियस. आता हे जे 4 जण आहे का, यांनी सुद्धा याच पद्धतीचा अवलंब केला.
आता तात्पुरती पद्धत येते, यांनी याचा अवलंब करायला नव्हता पाहिजे, बरोबर आहे ना. पण आता यांनी अवलंब केला, कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आता नैसर्गिक पद्धत कोणती सांगितली? वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत ही सजीवांचे शरीर रचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, किती पेशी असतात, एक पेशी आहे का बहुपेशीय, त्यांच्यामध्ये किती गुणसूत्र असतात, टोटल 46 असतात, एवढं आपल्याला माहित पाहिजे. त्यांचे जैव रासायनिक गुणधर्म यांसारख्या मुद्द्यावर आधारित होती. कालांतराने उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत अंमलात आणली गेली. डॉबझन्स्की आणि मेयर यांनी या पद्धतीचा अवलंब करून प्राण्यांचे वर्गीकरण केले. अलीकडच्या काळात कार्ल वूज यांनी सुद्धा प्राण्यांचे वर्गीकरण केलेले आहे. पण इतक्या साऱ्या लोकांनी प्राण्यांचं वर्गीकरण केलं, त्याच्यापैकी आपण कुणाच्याही पद्धतीचा आता सध्याला अवलंब करत नाही. आपण फक्त R.H. विटेकर, रॉबर्ट विटेकर यांच्याच पद्धतीचा अवलंब करतो, कारण की त्यांनी पंचसृष्टी दिली. मागे आपण जो चार्ट बघितला का सजीव सृष्टीचा, त्या सजीव सृष्टीमध्ये आपल्याला सगळं काही समजलंय. त्यांनी एकदम सोप्या पद्धतीत समजून सांगितलं. म्हणून आपण हे जे तत्ववेत्ता होते किंवा जे वैज्ञानिक होते, यांच्या कोणत्याही पद्धतीचा अवलंबन करत नाही. आता इथं काय सांगितलं? वर्गीकरणाचा इतिहास. पण प्राणी वर्गीकरणाचा फायदा काय आपल्याला ते तर माहित पाहिजे. वर्गीकरणाचे काही फायदे दिलेत. काय दिलाय? प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. आता जर आपण एक वाघ घेतला तर आपल्याला त्याच वाघाच्या मागे पळावं लागेल, त्याच वर्गीकरण बघावं लागेल, त्याचं आकारमान, त्याचं राहणीमान, त्याचा अधिवास, तो कुठं राहतोय, त्याच्या सवयी काय, हे सगळं आपल्याला बघावं लागेल. पण जर आपण सगळे प्राणी घेतले, त्यांचा जर ग्रुप घेतला, तर प्राण्यांचा अभ्यास करणे काय होईल? सोयीस्कर होईल. त्याच्यानंतर सांगितलं, एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्याविषयी माहिती मिळते. एक वाघ आहे ना, किंवा एक सिंह आहे ना, किंवा एक ससा आहे, किंवा एक हरिण आहे, भरपूर प्रकार आहेत त्यांच्यामध्ये, बरोबर आहे ना. काळवीट वेगळे, हरिण वेगळे. जर एका प्राण्याचा आपण स्टडी केला किंवा अभ्यास केला तर आपल्याला सगळ्याविषयी माहिती भेटते. पुढे सांगितलंय, प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी माहिती मिळते. प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली, प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते. प्राण्यांची इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. प्रत्येक प्राण्याचा अधिवास म्हणजे त्यांचं राहणीमान, निसर्गात नेमकं स्थान कोणत्या ठिकाणी राहतोय हे समजायला देखील मदत होते. प्राण्यांतील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनांची माहिती मिळते. काय काय त्यांना अनुकूल असतंय म्हणजे काय काय आवडतंय, काय काय प्रतिकूल असतंय म्हणजे काय काय आवडत नाही, हे सगळं आपल्याला बघायला भेटतंय. पुढे सांगितलंय, प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत. आता जर प्राण्यांचं वर्गीकरण करायचं तर आपल्याकडे दोन पद्धती आहेत. कोणती कोणती आहे? पहिलं आहे, दोन गोष्टीवरती वर्गीकरण केलं जात आहे, असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी. आता असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये मनका नाही. काय नाही? मनका नाही. आपण मनकाच म्हणूया थोडक्यात. आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. पेपरमध्ये आपण काही पाठ करून जाऊ शकतो, काही म्हणजे याच्या रिलेटेड. ओके, पण आपल्याला जर कन्सेप्टच क्लिअर नाही झाले, आपल्याला जर कळलंच नाही, याचा अर्थ काय होतोय, तर हे पाठ करून सुद्धा काही फायदा नाही. तुम्ही 10वीतून हे विसरून जाता. जर का एकदा कन्सेप्ट क्लिअर झालाय, आयुष्यभर लक्षात राहील, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कन्सेप्ट क्लिअर करा, आपोआप तुमचा जे पुढचा आहे 11वी किंवा 12वी हे पण तुम्हाला समजेल. असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये मनका नाही. आणि समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये मनका आहे. मी कायम ऑफलाईन जे मुलं आहेत आमच्याकडे त्यांना मी एक्झाम्पल देत असतो. एक गोगलगाईला जर आपण जाऊन धरलं, म्हणजे हातात धरलं, जोरात दाबलं, तर काय येईल? कमेंटमध्ये सांगायचंय तुम्ही. आता मी सांगतोय पण तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं हाताला काय होईल. जर गोगलगाईला जाऊन आपण जोरात धरलं तर आपला जो हात आहे असा चिकट होऊन जाईल, बरोबर आहे ना. मनका लागतोय का? काही हाडकावाने लागतंय का? काही कडक लागतंय का? अजिबात नाही. पण त्या जागेवर आपण कुत्रा किंवा मांजर किंवा कोणता मोठा सजीव घेतला, त्याला जाऊन जोरात दाबलं तर आपल्याला काहीतरी हाडूक लागतंय, बरोबर आहे. कुत्र्याला जाऊन दाबताना किंवा मांजरीला ते चावतीने, एवढं लक्षात ठेवा. ओके, मग जो आपला हात आहे, आपल्या हाताला काय लागतोय? मनका लागतोय किंवा काहीतरी कडक गोष्ट लागते, बरोबर आहे ना. मग एवढं लक्षात ठेवायचं आहे, जे असमपृष्ठरज्जू आहे त्यांच्याकडे मनका नाही आणि जे समपृष्ठरज्जू आहे त्यांच्याकडे मनका आहे. याचे प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत. ओके, आता असमपृष्ठरज्जू प्राणी यांच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहेत, ते बघूयात. काय काय वैशिष्ट्य आहे? शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. मनका अजिबात नाही. पुढे सांगितलंय, ग्रसनीमध्ये कल्लाविदारे नसतात. कल्लाविदारे म्हणजे मासे, माहितीये का? मासे कल्लाविदारेंनी श्वास घेतात, त्यांच्यामध्ये कल्ले असतात, बाजूने श्वास घेतात. माणूस कसा नाकाने श्वास घेतो तसे मासे कल्लाविदारेने श्वास घेतात. पण हे जे असमपृष्ठरज्जू प्राणी त्यांच्यामध्ये कल्लाविदारे सुद्धा नसतात. पुढे काय सांगितलंय? चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या अधर बाजूस असतो. जर चेतारज्जू म्हणजे नरकाळ म्हणजे शिरा आहेत, त्या जर असल्या नसू पण शकतात किंवा असू पण शकतात, असल्या तर युग्मांगी जोड्यामध्ये असतात, भरीव असतात
आणि शरीराच्या अधर बाजूस वेंट्रल साइड म्हणजे पुढच्या बाजूस असतात. कोणत्या बाजूस? पुढच्या बाजूस असतात. ओके, अधर बाजू म्हणजे काय? पुढची बाजू. आणि पृष्ठ बाजू म्हणजे काय? मागची बाजू. एवढं लक्षात ठेवायचं आहे. वेंट्रल साइड अधर बाजू, पुढची बाजू डॉर्सल साइड, मागची साइड पृष्ठ बाजू म्हटलं जात आहे. काय काय? असमपृष्ठरज्जू. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो, कल्लाविदरे नसतात. नरकॉट जर असला तर युग्मांगी असतो म्हणजे भरीव असतो आणि शरीराच्या पुढच्या बाजूस प्रेझेंट असतो. जर हृदय असेल नसू पण शकते असू पण शकते, पण जर हृदय असलं तर शरीराच्या ते मागच्या बाजूस असते. आता तुम्हीच सांगा, जे माणसं आहेत ज्यांच्यामध्ये मानका आहे त्यांचं शरीराच्या कोणत्या बाजूस हृदय आहे? पुढच्या बाजूस म्हणजे अधर बाजू. ज्यांच्यामध्ये मानका नाही, नोटोकॉर्ड नाही, असमपृष्ठरज्जू आहे, त्यांच्यामध्ये मागच्या बाजूस असतात. पुढं असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागलेले आहेत. त्यांचे 10 संघ केलेले आहेत. एवढं लक्षात ठेवा. पहिला असतंय प्राणीसृष्टी. त्याच्यानंतर असतोय संघ. संघानंतर असतोय उपसंघ. उपसंघानंतर असतोय वर्ग नंतर असतोय उपवर्ग नंतर असतोय आपली जात, स्पेसिस, जिनस. काय म्हणतो जिनसला आपण? जिनसच लिहूयात कारण की आपल्याला मराठीत माहित नाही ते. आणि पुढे असतात प्रजाती म्हणजे जाती. ओके, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सृष्टी संघात विभागलेले आहे. संघाचे उपसंघ, उपसंघाचे वर्ग, वर्गाचे उपवर्ग, उपवर्गाच्या प्रजाती म्हणूया तिथं, प्रजातीच्या जाती. आणि इतक्या साऱ्या गोष्टीमध्ये आपले जे आहेत ते उपसंघ म्हणजे संघ विभागले गेलेले. किती संघ आहे समपृष्ठरज्जू प्राण्यांचे? टोटल 10 आहे. पहिला आहे फायलम म्हणजे संघ बरं का. पहिला आहे आदिजीवी, दुसरा आहे रंध्रीय, तिसरा आहे सिलेंट्रेटा किंवा त्याला स्नेडरिया म्हटलं जातं. चौथा आहे चपट्याकृमी, पाचवा आहे गोलकृमी, सहावा आहे वलई, सातवा आहे संधिपाद, आठवा आहे मृदुकाय, नववा आहे कंटकचर्मी आणि 10वं काय आहे? अर्धसमपृष्ठरज्जू. याच्याच नावाने ठेवलेलं आहे. हे नुसतं वाचलं तरी लक्षात येईल. हे जे काय आहे मी बारकाईने संघ आणि उपसंघ ज्यावेळेस घेणार का त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. पुढे काय? समपृष्ठरज्जू प्राणी. असमपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये मानका नाही. पण समपृष्ठरज्जू म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये मानका आहे. कोणते कोणते? या प्राण्यांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक असतो. मानका आहे, कल्लाविदरे, श्वास घेण्यासाठी कल्लाविदरे किंवा फुफ्फुस पण असतं. आपल्याला आहे ना फुफ्फुस. त्याच्यानंतर सांगितलंय चेतारज्जू एकच चेतारज्जू, एकच लाईन, पोकळ आणि शरीराच्या पृष्ठ बाजूच असतो. त्याच्यानंतर सांगितलं हृदय शरीराच्या अधर बाजूस. अधर म्हणजे काय? पुढची बाजू, पुढच्या बाजूस प्रेझेंट असतंय. पृष्ठरज्जू ही शरीराला आधार देणारे लांब दोऱ्यासारखी संरचना प्राण्यांच्या शरीरात पृष्ठ बाजूस असते. मागच्या बाजूस जो असतो, माणूस जर उभा राहतो, मी जर उभा राहिलो तर मी मानक्याच्या जोरावरती उभा आहे, बरोबर आहे ना? मग त्याच्यासाठी काय दिलेलं आहे? मानका. आता समपृष्ठरज्जू प्राण्यांची वैशिष्ट्ये. कल्लाविदरे श्वास घेऊ शकतात, त्यांना तोंड पण आहे. चेतारज्जू हा जो अख्खा दिलेला तो चेतारज्जू, एकच चेतारज्जू. त्याच्यानंतर स्नायू दिलेले जे की आपल्या पेशीपासून तयार झालेले आहे, पेशीच्या ऊतीपासून. त्याच्यानंतर हा पृष्ठरज्जू आहे का नाही, नोटोकॉर्ड म्हटलं याला. हाच आपला मानका आहे. ओके, जर माणसाला उभं राहायचं तर मानक्याची गरज पडते. आणि हे काय? गुदद्वार म्हणजे याच्याद्वारे जे आपले घाण आहे किंवा वेस्टेज आहे ते बाहेर पडतंय. पुढे काय सांगितलंय? सर्व समपृष्ठरज्जू प्राण्यांचा समावेश एकाच संघात केलेला आहे. एक संघ समपृष्ठरज्जू, एक संघ असमपृष्ठरज्जू केलेला आहे. या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी संघ असेच ठेवले आहे. समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी 3 उपसंघात. असमपृष्ठरज्जू 10 संघ होते. आता याचे 3 उपसंघ दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत ते? पहिला युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सेफेलोकॉर्डेटा, तिसरा आहे व्हर्टिब्रेटा. त्याच्यामध्ये पण व्हर्टिब्रेटा आहे शेवटचा, याचं 6 वर्गात वर्गीकरण आहे. पहिला आहे चक्रमुखी, दुसरा आहे मत्स्य, तिसरा आहे उभयचर, चौथा आहे सरीसृप, पाचवा आहे पक्षी आणि 6वं काय आहे? सस्तन. आता हे फक्त वाचून दाखवतो, हे बारकाईने मी तुम्हाला प्रत्येक लेक्चर मध्ये शिकवणार आहे. आणि शेवटचं काय दिलंय? प्राणीसृष्टी. हेच ते मागचं. असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे संघ केलेले आहेत आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांचे 3 उपसंघ आहेत. यांचे जे 10 आहेत ते इथे दिलेले आहेत, बरोबर आहे, तुम्ही वाचू शकताय. आणि 3 उपसंघ युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा आणि व्हर्टिब्रेटाचे 6 वर्ग केलेले आहे. चक्रमुखी, मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन. ओके, झालंय आपलं आजचं लेक्चर. एकदम सोपं होतं, एकदम समजायसाठी तुम्हाला मदत होईल असं लेक्चर होतं.
ओके, आता इथंच थांबूया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे जे गरजू विद्यार्थी आहेत, गरजू मित्र आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.